मुंबईमध्ये सध्या भाजपच्या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपच्या या बॅनरची चर्चा आहे। मी सध्या उभा आहे दादरमधील प्लाझा परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन भाजपकडून केले जात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हे बॅनर लावलेले आहे। आज संकल्प भाजपकडून सुरू केलेला आहे। विशेषतः या बॅनरवरती आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, अमित साटम असे दिग्गज असे भाजप नेत्यांचे फोटो आहे आणि त्याचबरोबर या बॅनरवरती आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा आशयाचा बॅनर लागलेला आहे। तर विशेषतः पाहिलं तर या बॅनरवरती एक QR कोड दिलेला आहे। या QR कोडवरती भाजपकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्या मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सूचना या QR कोडवर स्कॅन करून फॉर्ममध्ये भराव्यात ही विनंती अशा प्रकारची विनंती देखील भाजपकडून केली जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी मुंबईकरांच्या विकासासाठी या ठिकाणी हा बॅनर लावण्यात आला असून QR कोडच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा देखील प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।